संभाजी गिरी आज आपल्या इथे उपस्थित आहेत. नमस्कार. सायकलचं नाव श्री सखी म्हणजे खास. सायकलिंग म्हणजे लहानपणीपासून तुम्हाला आवड होती का कसं होतं, म्हणजे काय केलं? सायकल चालवा, प्रदूषण टाळा, रोग प्रतिकारक शक्ती वाढवा, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षण करा. ते खुमखुमे होते. माझं 9 किलो वजन कमी झाले. आपण सायकल चालवताना नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची. अरे वा. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकल वारी या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सायकल वारीमध्ये आपण काय करतोय, तर सायकल वारीमध्ये सायकलिंगच्या क्षेत्रातील काही वेगळं करणारी लोक, त्यांचे उद्देश, त्यांच्या मागच्या भावना या घेऊन आपल्यासमोर आम्ही नेहमी येत असतो. अशीच एक आगळी वेगळी कल्पना जी खूप कमी लोक करतात, ती मूर्त स्वरूपात आणणारे, स्वतःच्या इच्छाशक्तीचे चांगलं प्रदर्शन करणारे संभाजी गिरी आज आपल्या इथे उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे आपलं स्वागत. नमस्ते. पण त्याआधी जर आपल्याला असे चांगल्या चांगल्या विषयावर सायकल प्रेमींचे इंटरव्ह्यू बघायचे असतील तर आमचा चॅनल सबस्क्राईब कराच, लाईक करा, शेअर करा. संभाजी सर, आज तुमचं स्वागत इथे. नमस्ते. सायकल आणि तुम्ही काय नातं आहे तुमचं? सायकल माझ्या सायकलचं नाव श्री सखी म्हणजे खास. खास जर मैत्रीण कोण असेल तर ती माझी सायकल आहे. तिला सोडून मी एक दिवस सुद्धा राहू शकत नाही. त्या सायकलमुळं म्हणजे कसं होतंय की माझं एक वाक्य आहे, सायकल चालवा, प्रदूषण टाळा, रोग प्रतिकारक शक्ती वाढवा, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षण करा. वा. आपण प्रत्येकाला सांगतो की प्रदूषण कमी केलं पाहिजे, पण ती सुरुवात कुणीतरी केली पाहिजे. आणि मग ती सुरुवात कुणी केली पाहिजे तर ते आपण आपल्यापासून सुरुवात करायची. यापूर्वी मी बाईक वगैरे चालवायचो, परंतु आता बाईक चालवायला मला कंटाळा वाटतो, नको वाटते बाईक. का? प्रदूषण. आज मोकळा श्वास घ्यायचा म्हटलं तर आपल्याला येऊरला जावं लागतंय, इतकं प्रदूषण इकडे खाली आहे. मग आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी स्वतःलाच ठरवलंय की आपण सायकलवरून कामावर जायचं. मी सुरुवातीला हा प्रयत्न 1994 साली केला. त्यावेळी सिंगल गिअरची सायकल माझ्याकडे होती. 1-2 दिवस ती सायकल चालवली. 2 दिवस मी अंधेरीला गेलो, पण ते शक्य नव्हतं. ठाणा टू अंधेरी माझ्या कंपनीचं अंतर आहे ते 19 किलोमीटर आहे. म्हणजे 19 दुनी 38 किलोमीटर सिंगल गिअरवर जाणं शक्य नाही. मग त्यानंतर तो माझा जवळजवळ नाद सुटला. सायकलिंग म्हणजे लहानपणीपासून तुम्हाला आवड होती का कसं होतं, म्हणजे काय केलं सायकल? सुरुवातीला माझा जन्म म्हणजे सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावात झालेला आहे. त्यावेळी सायकल मिळणं हे फार मोठी गोष्ट होती. मग आमच्या गावापासून दुसरं गाव सनपूर म्हणून गाव आहे माझं, महिंद गाव, पाटण तालुक्यातील. 3 किलोमीटर 3.5 किलोमीटरवर ते सनपूर गाव आहे. मग तिथं एक सायकल मार्ट होतं. मग त्या सायकल मार्टमध्ये 1 रुपया भाड्यानं सायकल भेटायची. बरं, 1 रुपया म्हणजे त्यावेळी आम्हाला गाडीच्या चाकासारखा वाटायचा. आपले काळा घोडा म्हणतात ती. हो. तर मग त्या गाडीच्या चाका एवढा ते 1 रुपया वाटायचा. मग कधी 5 पैसे 10 पैसे जे आई वडील खाऊला आपल्याला द्यायचे ते साठवून ठेवायचे. मग कधीतरी महिन्यातून एकदा त्या गावाला जायचं 3-3.5 किलोमीटर चालत, आणि मग ती 1 रुपया द्यायचा आणि सायकल चालवायची. ठाण्यात आलात, मग ठाण्यात तुम्ही ऑफिसला सुरुवातीला ऑफिसला तुम्ही कसे जायचं? मग तुमच्या सुरुवातीला बसनं जात होतो, पण मनात एक सायकलचं नातं होतच की सायकलवर गेलं पाहिजे. ते खुमखुमे होते. त्यावेळी अनुभव नव्हता की म्हणजे सायकल कशी घेतली पाहिजे किंवा काय घेतली पाहिजे, काय अनुभव नाही. गेलो, सायकल घेतली. त्यावेळी मला वाटतं 700-800 रुपयाला काहीतरी सायकल घेतली होती मी, ती सिंगल गिअर सायकल. आणि अंधेरीला 1-2 दिवस नेली, परंतु चढ आणि ते शक्य नव्हतं. सिंगल गिअरनं 38 किलोमीटर किंवा 38 किलोमीटर सायकल चालवणं तेवढं शक्य नव्हतं. मग आता गिअरची सायकल घेतली. आता सायकलमध्ये म्हणजे खूप टेक्नॉलॉजी चांगली आलेली आहे. मग तुम्ही 2 वेळा गेलात आणि मग पुन्हा ती सायकल सोडली. मग नंतर बाईकवर प्रवास करायला लागलो. पण एक मनाला कुठंतरी पटत नव्हतं की म्हणजे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे आणि ते म्हणजे कायम मला खटकतं.
प्रदूषण कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, सायकलिंग चालू करण्यासाठी म्हणजे कसं, ज्यावेळी मी आरशाच्या समोर मला बघायचो ना, त्यावेळी वय माझं 47 वर्ष, पण अगदी 60 वर्षाच्या माणसागत ते मोठं पोट, पृथ्वीच्या गोलाची स्पर्धा करणारं माझं पोट तयार झालं होतं. आणि ते मला फिलिंग वाटत नव्हती व्यवस्थित. पण असं झालं की ज्यावेळी येऊरला ती सायकल घेऊन जात होतो, इतर सायकलिस्ट जे आहेत ते माझ्या पाठीमागून, म्हणजे अगदी वयस्कर सायकलिस्ट सुद्धा माझ्या पुढे निघून जायचं. मला म्हणजे समजत नव्हतं की हे असं का होते. सायकल मधलं त्यावेळी मला ज्ञान एवढं नव्हतं की म्हणजे आपली सायकल कशी पाहिजे किंवा काय पाहिजे हे, किंवा सायकल मधली कशा पद्धतीची सायकल घेतली पाहिजे हे नसल्यामुळं हेवी फ्रेम सायकल होती आणि ती MTB सायकल होती, त्याच्यामुळं ती येऊर चढणं ते शक्य होत नव्हतं. मग एक दिवस काय झालं, सहज तिकडे गेलो तर तिथं त्या सायकली बघून मी म्हणजे जरा आश्चर्यचकित झालो. ती सायकलची किंमत 60,000 65,000 अशा सायकली. अरे बापरे. मग त्या सायकलिस्टांच्याकडून मी माहिती घेतली की तुम्ही माझ्यापेक्षा कसे पटपट जाता. मग त्यांनी मला त्या सायकलच्या फ्रेम विषयी, म्हणजे सायकल आपली जास्त हेवी नसावी, काय घ्यावी हे सांगितलं. आणि मग त्या हिशोबानं कमी वजनाची ग्रेव्हल सायकल मी घेतली. आणि ती ग्रेव्हल सायकलचा फायदा असा झाला की अगदी सहज 50 किलोमीटर पर्यंत आपण ती सहज चालवू शकतो. तर तुम्ही ठाणे तो अंधेरी हा नेहमी सायकलिंगचा प्रवास करता तुमच्या ऑफिसला जायला. किती वाजता सकाळी निघता तुम्ही? मी शिफ्ट मध्ये काम करतो, म्हणजे फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट अशा 2 शिफ्ट आहेत. मग फर्स्ट शिफ्टला ज्यावेळी असते त्यावेळी सकाळी 7 ते 3 ही माझी ड्युटी आहे. आपल्या ड्युटीच्या अगोदर 1 तास निघायचं आणि 1 तास निघाल्यानंतर बरोबर 1 तासात मला तर अंदाज आलेला आहे की 1 तासात आपण. सुरुवातीला किती वेळ लागायचा तुम्हाला ठाणे ते अंधेरी? हो, म्हणजे 1-1.25 तास लागत होता, 15 मिनिटं इकडे तिकडे. पण तो प्रवास करताना तुम्ही काय काळजी घेता, म्हणजे सकाळी जेवण वगैरे घेता का, कसं असतं तुम्ही? सकाळी चहा घ्यायचा आणि टिफिन आपली घ्यायची, चपाती भाजी घ्यायची आणि आपली सायकल काढायची, निघायचं. मग माझ्या सायकलमध्ये पंक्चर किट, आपला स्वतःचा पंप आणि एक ट्यूब स्पेअरला आपले पाहिजे. कधी कशी वेळ येईल आपण सांगू शकत नाही. अनुभव काय आहेत तुमचे, म्हणजे आता आपण जेव्हा दररोज अंधेरीला जातो, खूप जण असतील की तुम्हाला बघत असतील, काय प्रतिक्रिया असतात लोकांच्या? जनता जनार्दन आहे, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. पण आपण सायकल चालवताना नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची. अरे वा. कारण का, पुढचा आपल्याला जर काय बोलायला लागला आणि आपले शब्दाला शब्द वाढत गेले, भांडणं होण्याची शक्यता असते, आपल्याला करायचे नाही. पण नेहमी भेटणारी काही लोक असतील, ते कसं तुमच्याशी हे करतात, वागतात? सायकलिंग करताना आजूबाजूनी गाडीनी जाणारे तुम्हाला नेहमी बघत असतील. लोकांच्या बऱ्यापैकी प्रतिक्रिया चांगल्या आहेत. आणि आपण ज्यावेळी आपण महत्वाचे वाहतुकीचे नियम आपण व्यवस्थित पाळायचे. आपण सायकल चालवतोय, आपण कुठलं म्हणजे मोठं वाहन चालवत नाही, आपण आपला रस्ता एक साईडनंच आपण चालायचं. ज्यावेळी आपल्याला वळण घ्यायचं आहे किंवा काय, त्यावेळी आपल्याला हाताचे सिग्नल हे देता आले पाहिजे. महत्वाची गोष्ट, ज्यावेळी आपण लॉंग रूटला जातोय हाताचे सिग्नल महत्वाचे आहेत. कारण तिकडे आपण मान वळवून वगैरे हे असले सिग्नल देत बसायचे नाही, हाताचे सिग्नल आलेच पाहिजेत. मग तुम्हाला मी म्हटलं कधी कोणी थांबवून वगैरे असं विचारतात. आणि महत्वाची गोष्ट, ज्यावेळी मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय, ज्यावेळी आपल्याला टेन्शन असते ना, त्यावेळी तुम्ही दुसरं काही न करता आपली सायकल काढायची, निघून जायचं. तुम्ही कसल्याही टेन्शन मधनं बाहेर येणार. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही सगळ्या ऋतूत सायकल चालवता, थंडी असो गरमी असो, पावसाळ्यातला अनुभव तुमचे कसं असतं? म्हणजे आता आपलं पाणी भरलं काय भरलं तर अशा वेळी सायकलिंगची कसं तुम्ही हे करता? आता कसं आहे, आपण एका रूटनं जातोय, आपल्याला तो रूट माहिती आहे. म्हणजे माझे ठाणे टू अंधेरी हा रोड माझ्या तोंडपाठ आहे. म्हणजे अगदी ह्या रोडला कुठे खड्डा आहे तो मी सांगू शकतो, आपल्याला माहिती आहे. आणि ज्यावेळी पाणी भरतं त्यावेळी मग आपण आपली काळजी घ्यायची की बाबा कुठे गटार खुल्ले असेल किंवा काय असेल, त्यावेळी शक्यतो सायकल राईड न करता आपली ढकलत चालणे उत्तम. रात्री अपरात्री येताना आपण म्हणजे आपली सायकल पंक्चर होते. माझी 1-2-3 वेळा पंक्चर झालेली आहे. पण आपल्याकडे सगळं साहित्य आहे. माझा स्वतःचा पंप आहे, पंक्चर किट आणि एक स्पेअरला ट्यूब, 1 ते 2. तुम्हाला काय वाटतं की आता
तुम्ही नेहमी सायकल चालवता, मग तुम्हाला स्वतःला सायकल रिपेअर करणं किंवा सर्व्हिसिंग करणं येणं हे गरजेचं आहे? गरजेचंच आहे, 100% गरजेचं आहे. आपल्याला आपली सायकल मेंटेन करता आली पाहिजे. प्रत्येक वेळी आपण सर्व्हिस सेंटरला घेऊन जायचं, तो खर्च वेगळा करायची गरज काय? तुम्ही सायकलवर प्रेम करा, सायकल तुमच्यावर प्रेम करेल. आम्ही सायकल प्रेमीचं उद्दिष्टच आपले ते. हो, खरोखर. आणि आम्ही सायकल प्रेमी खरोखर एक चांगली हे आहे, ही फाउंडेशन आहे. आणि खरोखर एक नवीन मुलं तयार होत आहेत. ते एक मेडलच्या आशेनं का होईना, पण आज मी ज्यावेळी आम्ही सायकल प्रेमीला जॉईन झालो आणि मी 1-2 मेडल घेऊन आलो, माझा मुलगा 7-8 वर्षाचा आहे, तो माझ्या बरोबर यायला लागला. आता ते जे 2 मेडल बघितले की दुसरी 4 मुलं यायला लागलेत. असं तुम्ही हा आता परिवार वाढतोय. तुम्ही स्वतः सायकल आवडते, तुमच्या मुलाला आवडते, तुम्ही आता काय प्रयत्न करते किंवा हे सायकलिंगचा प्रसार करायला पाहिजे? जो मला विचारेल किंवा काय, मला ज्यावेळी मला हात देऊन एखादा विचारतो, त्या एखादा सायकलिस्ट भेटला तर त्यांना मी हाच सल्ला देतो की सायकल चालवा, प्रदूषण टाळा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षण करा. मग तुम्हाला आणखीन सायकलिंगचे असे फायदे काय वाटतात की बाबा तुम्ही अंधेरी ते ठाणा नेहमी करता किंवा ठाणा सायकल असे आहे की सायकलची तुम्ही चेन बघा, सायकल माणसं जोडत जाते, अरे वा. मित्रपरिवार वाढत जातो, खूप मित्रपरिवार. आणि ही माणसं जी जोडलेली माणसं आहेत ना, उपयोगाला पडतात साहेब. मग तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा माझ्याबरोबर आणखीन 3-4 जण तयार करावी की जे दररोज ठाणा अंधेरी किंवा स्वतःच्या कार्यालयात जातील सायकल घेऊन, किंवा हो. त्यांना तुम्हाला असं आहेत म्हणजे जरी माझ्या ऑफिस मधली नसली तरी म्हणजे असे आहेत सायकलिस्ट, आम्ही सायकल प्रेमीचे अनेक सायकलिस्ट आहेत की ते ऑफिसला सायकल घेऊन जातात. त्यातल्या आडसोळे मॅडम म्हणून आहेत बघा, पोलीस ऑफिसर आहेत, त्या सायकल घेऊन ऑफिसला जातात. एक डॉक्टर आहेत, ते जातात लोक. होतोय ग्रुप तयार होतोय. आणि आम्ही सायकल प्रेमीचं जे उद्दिष्ट आहे ते साकार होताना कुठंतरी दिसतंय. असं कधी वाटलंय का बाबा आज नाही जायचं सायकल घेऊन? नाही वाटत. का? म्हणजे असं गाडी घेऊन जावं का वाटत नाही, सायकलच न्यायची. घरातून रोज म्हणजे माझी मिसेस जी आहे, माझी जी सखी आहे, ती रोज सांगते की श्री सखी राहू द्या, बाईक घेऊन जावा. पण नाही मला पटत ते. श्री सखी नाव कसं सुचलं तुम्हाला? श्री सखी, आता ते कसं आहे, आमचे गुरु सतीश जाधव यांच्या सायकलचं नाव सखी होतं. आता मग तेच कसं नाव ठेवायचं, मग काय म्हटलं चला आपण तिला काहीतरी उपाधी देऊया, श्री सखी. सायकलिंगच्या या प्रवासात तुम्हाला आणखीन पुढे जावं असं कधी वाटलं नाही का? 38 किलोमीटरमध्ये 40 किलोमीटरमध्येच तुम्ही खुश आहात? नाही, मला भारत भ्रमंती करायची, मला सुद्धा भारत भ्रमंती करायची, पण तेवढा वेळ भेटला पाहिजे. आता सध्या कसं आहे, मी माझ्या एका कंपनीत असल्यामुळं मला तेवढा वेळ नाही. विकेंडला मी चालवतो सायकल, म्हणजे 50 किलोमीटर 100 किलोमीटर चालवतो. पण असं 8 दिवस 15 दिवस जायचं म्हटलं तर त्याला आपल्याला तेवढ्या रजा नाहीत. मग तुम्ही कुठे कुठे जाऊन आला म्हणजे सायकल? आपला अंधेरी ठाणा तर तुम्ही करतो, पण आणखीन कुठले रूट केले तुम्ही? मी कुंभारली, चिपळूण, रत्नागिरी, महाबळेश्वर हे केलेलं आहे. आणि नाशिकचा अनुभव कसा होता? नाशिकला 11 तास 11 मिनिटं मी सायकल चालवत होतो. ते विषय असा झाला होता की सतीश जाधवांचे जे वेळी व्हिडिओ बघत होतो त्यावेळी त्यांचा एक मोबाईल नंबर मी घेतला होता आणि त्यांना मी कॉल केला की साहेब मला तुमच्या बरोबर राईड करायची आहे. एक दिवस त्यांचा फोन आला की मी चाललोय नाशिकला, येतोयस का? हो म्हटलं येऊया. आणि मग 4 वाजता ते इथे आपल्या कॅडबरीला आले. मग त्यांच्याबरोबर गेलो. त्यावेळी काय अनुभव नाही, म्हणजे काय नाही, माझ्याकडे फक्त एक बॅटरी हेल्मेटला होते. ती म्हणजे ते पुरेशी नव्हतं, तेवढं साहित्य पुरेसं नव्हतं की पाठीमागं आपल्याला स्प्रिंकर लाईट पाहिजे किंवा सिग्नल पाहिजेत. हे एवढा अनुभवच कमी आहे. पण ते शिकवून बरेच गेलं काय. नाशिकला गेल्यानंतर नाशिकचे सायकलिस्ट जे आहेत, त्या नाशिकच्या सायकलिस्टने आमचा तिथे सत्कार वगैरे केला. आणि तो माझ्या आयुष्यातला म्हणजे एक वेगळंच फिलिंग होतं की माझ्या आयुष्यातला तो पहिला सत्कार की सायकलसाठी त्या नाशिकच्या लोकांनी, नाशिकच्या सायकलिस्टांनी आमचा सत्कार केला होता. खूप भरून आले झालं होतं, शब्द नव्हते त्यावेळी सांगायला. नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल किंवा जे सायकलिंग अवॉइड करते किंवा सायकल का माणसाने शिकावी? सायकलिंग
सायकल तुम्हाला झालेले फायदे तुम्ही म्हणालात की तुमचं वजन 10 किलो कमी. हो, वजन 10 किलो कमी झालं. माझे पाय असे सुजत होते आणि हे एक कुठल्या तरी आजाराला पुढच्या निमंत्रण 100% होतं. पण आज मला म्हणजे पाय सुजणं बंद झालं, बॉडी मेंटेन व्यवस्थित झाली आणि अगदी 10 वर्षाने तरुण झाल्याचं फिलिंग माझं मला येते. मग आम्ही सायकल प्रेमीसारखी चळवळ आज गरजेची आहे का? 100%. आम्ही सायकल प्रेमी खरोखर एक ठाण्यातील स्तुत्य अशी ही संस्था आहे. आज कितीतरी सायकलिस्ट त्यांनी तयार केलेत. खूप मस्त वाटतं मला ते. म्हणजे आम्ही सायकल प्रेमीचं उद्दिष्ट पण एक आहे की ज्यांना सायकल शिकायची आहे किंवा ज्यांना सायकलिंग मध्ये काहीतरी वेगळं करायचंय, तर तुमचा सहभाग आमच्यासाठी नक्कीच असेल. नक्की म्हणजे कुणीही मला सांगावं की मला सायकल शिकायची आहे, त्या माणसासाठी आपण वेळ द्यायला तयार आहे कधीही. सायकलिस्ट तयार झाले पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे, हेच आपलं सायकल प्रेमीचं उद्दिष्ट आहे. आणि ते आपण सगळ्यांनी जर मिळून हे केलं तर ते साकार होऊ शकतं. सायकलिंगसाठी वेगळी मार्गिका असावी वगैरे असं तुमचं कधी काय? हो, मार्गिका असावी, पण एका दोघांचं हे काम नाही. त्यासाठी आपली एक मोठी टीम तयार झाली पाहिजे, चांगले सायकलिस्ट तयार झाले पाहिजे. माणूस असा प्रवृत्त झाला पाहिजे की चला मी ह्या छोट्या छोट्या कामाला जातोय, भाजी आणायला जातोय, दूध आणायला जातोय. भाजी आणायला जायला आणि दूध आणायला जायला गाडी घेऊन जायची किंवा लाईट बिल भरायला जायला गाडी घेऊन जायची काय गरज आहे का? लाईट बिल असणार 50 रुपये, 100 रुपयाचं पेट्रोल खर्च करून जायचं आणि दुसरी गोष्ट प्रदूषण करत जायचं. त्यापेक्षा आपली सायकल घेतली, जाऊन लाईट बिल भरून आला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किती सायकल आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे 3 सायकल आहेत. म्हणजे माझ्या 2 आहेत आणि त्या सायकलचं मेंटेनन्स तुम्ही सगळं? मी करतो. आणि सायकलवर प्रेम केलं पाहिजे नक्की. म्हणजे नुसती चालवायची नाही सायकल दररोज पुसायची. सायकलची चेन आठवड्यातून 2 वेळा पूर्ण साफ करून घ्यायची, ऑइलिंग करायचं. ह्या गोष्टी आपण आपल्या केल्याच पाहिजे. जर सायकलवर तुम्ही प्रेम केलं तर ती तुमच्यावर प्रेम करणार नक्की. मंडळी, असेच नेहमी सायकल प्रेमींना आपण भेटत असतो. आज एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी संभाजी सर इथे आलेत. वेगळा अनुभव आपण अनुभवला, ह्याच्यातून आपण काहीतरी शिकणार आहोत. सायकलिंगसाठी आपणही आपली जर ऑफिसेस जवळपास असतील तर माझ्या मते संभाजी सरांचं अनुकरण करायला काहीच हरकत नाही आहे. प्रयत्न करून बघा. असे जर सायकल प्रेमी वाढत गेले तर माझ्या मते प्रशासनाला पण कुठेतरी सायकलिंगसाठी एक वेगळा मार्ग तयार करण्याची गरज भासेल, आवश्यकता भासली पाहिजे. त्यासाठी सायकल चालवा, सायकलिंगवर प्रेम करा. आपल्याला हा जर इंटरव्ह्यू आवडला असेल, हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे वेगवेगळे लोक आपल्याला सायकल प्रेमी इथे या सायकलवारीत भेटणार आहेत. त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचे असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. फिट राहा, हिट राहा हे ध्येय घेऊन आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची सायकलवारी अशीच पुढे राहणार आहे. पुन्हा आपल्याला नवीन एपिसोडमध्ये आपण एका चांगल्या अनोळखी विषयावर आणि सायकलीला प्रवृत्त करण्यावर विषयावर पुन्हा भेटू. तोपर्यंत निरोप घेतो. संभाजी सर, तुम्ही इथे आलात. नमस्ते. सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे आपले मनपूर्वक आभार. मी सुद्धा आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचं धन्यवाद मानतो की माझ्यासारख्या एका सायकलिस्टला आपण आमंत्रित केलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंडळी.